Dear friends, let's see the poem A Teenager's Prayer by J. Morse. As we all know, teenage, that means the age group from 13 to 19. And you, the students of 10th standard, you belong to that age group. So here, J. Moss has shown that the teenager seek the help of God in choosing the right path to make their life successful and helpful. Let's see the poem. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. What the teenager was saying? The teenager is saying that each day brings new beginning, and whatever decisions I must make, I am the only one to choose the road that I will take. आयुष्यामध्ये प्रत्येक दिवस हा नवीन दिवस असतो आणि त्या प्रत्येक नवीन दिवसामध्ये जो कुठला निर्णय घ्यायचा असेल तो मला स्वतःला घ्यायचा आहे आणि मी जो निर्णय घेईल त्यानुसारच माझ्या जीवनाचा मार्ग ठरेल. I can choose to take the road of life that leads to great success or travel down the darkened road that leads to great distress. Everything depends upon the choice I make. मी ज्या प्रकारची निवड करेल त्या प्रकारे माझं जीवन बनेल. If I can choose to take the road of life that lead to great success, if I choose the road which can lead to a better life, I can achieve success. But if I travel, पण मी अशा रस्त्याकडे निघालो where the darkened road means something evil, वाम कृत्य, वाईट कृत्याच्या मार्गाने जर मी लागायला लागलो तर माझं आयुष्य सुद्धा दुःखी होईल. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. या ठिकाणी ती टीनेजर देवाला प्रार्थना करत आहे. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. The teenager is requesting God to show a clear path so that she can see a particular successful way to lead her life. आपल्या जीवनाचा यशस्वी मार्ग निवडण्यासाठी एक चांगली दिशा दाखवण्याची विनंती देवाला या ठिकाणी टीनेजर करतो आहे. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. काय म्हणतो आहे टीनेजर की हे देवा तू मला मदत कर. कशामध्ये? टू से नो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे. टेम्पटेशन म्हणजे प्रलोभन. आयुष्य जगत असताना अनेक प्रलोभन येतात. त्या प्रलोभनांना नाही म्हणण्याची शक्ती माझ्यामध्ये निर्माण कर. that I might keep my body clean and fit for life each day. का प्रलोभनांपासून दूर जायचं आहे? की जेणेकरून माझं शरीर स्वच्छ राहील आणि मी जीवन जगण्यासाठी परिपूर्ण होईल. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with walking next to me.
टीनेजर काय म्हणतोय? वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर. वेन इज द टीनेजर ओव्हर? ॲट द एज ऑफ 19. 19 वर्षाचा झाल्यानंतर माझं पौगंडावस्था संपून जाईल आणि मी युवावस्थेकडे जाईल. तेव्हा मी माझ्या जीवनाकडे कसं पाहिल? आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. जीवन अतिशय उत्कृष्टपणे जगता आलं पाहिजे. ते केव्हा शक्य होईल? जेव्हा मी माझ्या जीवनाचा यशस्वी मार्ग निवडेल, विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. त्यासाठी मात्र देवाची साथ माझ्यासोबत असली पाहिजे, असं ते टीनेजर म्हणतो आहे. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन्स आय मस्ट मेक. आय एम द ओनली वन टू चूज द रोड आय विल टेक. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down to darkened road that leads to great distress. म्हणून आयुष्यामध्ये कुठला मार्ग निवडायचा हे मला आताच ठरवायचं आहे आणि त्यासाठी देवाची मदत आवश्यक आहे. देवाने मदत केली तर मी यशस्वी मार्गाकडे जाईल, मी माझा मार्ग निवडण्यामध्ये यशस्वी होईल. पण तेच जर मी वाईट मार्ग निवडला तर कदाचित माझ्या आयुष्यामध्ये दुःखच राहतील. म्हणून हे देवा, माझ्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी चांगला मार्ग निवडून दे, अशी प्रार्थना ती टीनेजर करत आहे. थँक्यू.